नमस्कार, मी प्रथमेश. मोठमोठ्या कवींनी बापावरती कविता केलेल्या आहेत, तर माझाही एक छोटासा प्रयत्न. बाप म्हणजे काय? बाप म्हणजे शब्दा वाचून सांगणारा माणूस. बाप म्हणजे शब्दा वाचून सांगणारा माणूस, आपल्या लेकरांसाठी स्वतःला विसरणारा ध्यास. बाप म्हणजे शब्दा वाचून सांगणारा माणूस, आपल्या लेकरांसाठी स्वतःला विसरणारा ध्यास. त्याच्या पायात असते कष्टाची चाप. त्याच्या पायात असते कष्टाची चाप, पण चेहऱ्यावर हसू ठेवणारा तोच बाप. त्याच्या पायात असते कष्टाची चाप, पण चेहऱ्यावर हसू ठेवणारा तोच बाप. रात्र रात्र जागत स्वप्न सजवणारा, रात्र रात्र जागत स्वप्न सजवणारा आणि दिवसभर कष्टात स्वतःला झिजवणारा. रात्र रात्र जागत स्वप्न सजवणारा आणि दिवसभर कष्टात स्वतःला झिजवणारा. त्याचं प्रेम असतं खोल न बोललेलं. त्याचं प्रेम असतं खोल न बोललेलं, पण प्रत्येक कामात त्याचं हृदय गुंतलेलं. त्याचं प्रेम असतं खोल न बोललेलं, पण प्रत्येक कामात त्याचं हृदय गुंतलेलं. तो कधीही बोलत नव्हता मनमोकळेपणाने. तो कधीही बोलत नव्हता मनमोकळेपणाने, पण समजलं मला त्याचं प्रेम होतं गुप्त. पण समजलं मला त्याचं प्रेम होतं गुप्त. त्याच्या डोळ्यात होतं अडकलेलं वक्तृत्व. पण समजलं मला त्याचं प्रेम होतं गुप्त. त्याच्या डोळ्यात होतं अडकलेलं वक्तृत्व. कधी वाटलं त्याला विश्रांती मिळेल. कधी वाटलं त्याला विश्रांती मिळेल, पण त्याच्या स्वप्नामध्ये कायम लेकरांचं भविष्य असेल. कधी वाटलं त्याला विश्रांती मिळेल, पण त्याच्या स्वप्नामध्ये कायम लेकरांचं भविष्य असेल. तोच खरा नायक, घरचा आधार. तोच खरा नायक, घरचा आधार. त्याच्याशिवाय कुटुंबाचं जगणं आहे फार कठीण काळ. तोच खरा नायक, घरचा आधार. त्याच्याशिवाय कुटुंबाचं जगणं आहे फार कठीण काळ. बाप म्हणजे निस्वार्थी प्रेमाचा झरा. बाप म्हणजे निस्वार्थी प्रेमाचा झरा. त्यांच्या कष्टामुळे घरात असतो आनंदाचा सागर निराळा. बाप म्हणजे निस्वार्थी प्रेमाचा झरा. त्याच्या कष्टामुळे असतो घरात आनंदाचा सागर निराळा. त्याच्या त्या पाठीवर असतो संपूर्ण घराचा भार. त्या पाठीवर असतो संपूर्ण घराचा भार. पण तो उभा राहतो नेहमीच दाटून आलेला आधार. पण तो उभा राहतो नेहमीच दाटून आलेला आधार. तोच बाप असतो.